कोकणात अनेक प्रथा परंपरा आहेत. विविध सण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. होळी हा यातीलच मोठ्या भक्तिभावानं आणि आनंदानं साजरा केला जाणारा सण आहे. फाल्गुन शुद्ध पंचमीला होळी पूजन करून कोकणातील शिमगोत्सवाची सुरुवात होते. या वर्षीच्या शिमगोत्सवाची रत्नागिरीत आजपासून होळी पूजनानं सुरुवात झाली आहे. शिमगोत्सवासाठी युवा वर्गात होळ्या आणण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला. ग्रामीण भागात जाऊन होळ्या आणि शिवरीचं झाड नाचवत आणण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. कोकणात होळी पूजनाने शिमगोत्सवाची सुरुवात होते. यावेळी गावागावात वाडी वस्तीवर होळी पूजन केलं जातं. यासाठी पहिल्या दिवशी शिवरीचं झाड तोडून त्याची पूजा करून त्याचं सलग 10 ते 11 दिवस पूजन केलं जातं. यावेळी गावकरी मोठ्याने फाका आणि बोंबा मारून या शिमगोत्सवाची रंगत वाढवत असतात. अनवाणी पायानं गावोगावी फिरणारे खेळे आपल्या ग्रामदैवतेचा गजर करत फिरत असतात. होळीच्या शेवटच्या दिवशी गावच्या ग्रामदैवतांच्या सहानेवर मोठा होम सजवून तो पेटवला जातो. यावेळी नव्यानं लग्न झालेल्या नवरदेव होमात नारळ टाकतात. माडवळ नाचवण्याची मजा देखील वेगळीच असते. यानंतर पुढील 15 दिवस ग्रामदैवतांच्या पालख्या गावात घरोघरी फिरतात. यासाठी मुंबई पुण्यातून तसंच शहरातील मंडळी आपल्या गावात शिमगोत्सव आणि देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात.